मेघना बोर्डीकर यांना आम्ही आवाहन करतोय की अशा पद्धतीने जातीवाद्यांना पाठीशी घालू नका। आणि तुम्हाला वाटत असेल की आम्हाला काही समजतच नाही तर या गैरसमजात राहू नका। तुम्ही आरोपीच्या बाजूने पोलिसांवरती दबाव आणण्याचं काम करताय। सत्ता तुमची आहे म्हणून पालकमंत्री तुम्ही आहेत म्हणून पोलिसांना हाताशी धरून बौद्धांवरती अशा पद्धतीने जर हल्ले होत असतील तर हे खपून घेतलं जाणार नाही। आज त्या ठिकाणी खैरलांजी सारखा हल्ला झालेला आहे। ही दुसरी खैरलांजी आहे। 4-5 मुर्दे त्या ठिकाणी पडले असते। 2 जण गंभीर जखमी आहेत। अरे त्यांनी शाळा शिकणारे लेकरं सुद्धा सोडले नाहीत, म्हातारे माणसं सुद्धा सोडले नाहीत आणि मेघना बोर्डीकर त्या ठिकाणी दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत। हे अतिशय गंभीर आहे। ही घटना मला समजताच कुटुंबाने मला फोन केला, ही सगळी व्यथा मला सांगितली। अक्षरशः हातावर डोक्यावर कुऱ्हाडीचे घाव आहेत। त्यांना चांगल्या दवाखान्यात नेऊन त्यांचा इलाज केला पाहिजे। पोलिसांनी संरक्षण दिलं पाहिजे। 307 120 ब विनयभंग अॅट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करून या सगळ्या जातीय गुंडावरती मोक्या अंतर्गत कारवाई झाली पाहिजे। परंतु पोलीस काहीच करायला तयार नाहीत। त्या पोलीस निरीक्षकांचे मोबाईल व्हीडीआर सीडीआर चेक केले पाहिजेत। त्याला कोणाचा राजकीय दबाव येतोय, कोण पालकमंत्री त्याच्यावर दबाव आणते आणि तो त्या